जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, मी आजचा ब्लॉग नवीन काम भेटलेलं आहे, त्याच्यामुळे आता स्थापना घेतली. म्हणजे आता पूजा वगैरे करून काम स्टार्ट केलं. आता पूजा वगैरे करून काम स्टार्ट केलं आहे. आपलं माळ्याचं काम थोडंसं झालेलं आहे. आज जरा काय प्रॉब्लेम आहे की ते वेल्डिंगला टाईम लागला. वेल्डिंग मला आता येतो आहे. आता वेल्डिंग करायची त्याची, त्याच्यानंतर माळा टाकणार आहे. कारीगर आत्ताच गेले, जस्ट आत्ताच. आणि माळा आता पडला आपण निघायचं आहे. तर वेल्डिंग झाली की आपण निघू घरी. आणि सगळं कडप वगैरे तोडून घेतलेलं आहे रूमचे. जो फर्निचर वगैरे जास्त आहे त्याचं. ग्रीन मार्बलचं काम झालेलं आहे, इंडियन सिटिंग. आता जस्ट लोक फिटिंग केलेलं आहे आता लोकांनी. आणि 5 मिनिटं आले तर कारागीर गेलेले. म्हणजे सगळं टाईल्स वगैरे तोडून घ्यायचं सगळं टोटल. आता हे टाईल्स वगैरे जेवढे आहेत तेवढं तोडलेलं. आता हे पण आता टाचे मारणार आपण. टाचे मारून पूर्ण तोडून घेणार आहे. आणि प्लॅटफॉर्म पण निघणार आहे. प्लॅटफॉर्म ग्रीन मार्बलचं सर आहे. आणि इतर त्यांचं आपण मार्किंग जी केली आहे, मार्किंग दिसतं की नाही मार्किंग केलेली आहे. मार्किंगमध्ये झरी मारून ग्रीन मार्बल लागणार आहे. आपलं कपाट होणार आहे त्याला. तो माळ काय तयार झालेला आहे मुलांचा. तर थोडा वेळ जरा माणसं येणार, आपण थांबूया नंतर निघूया. सगळी या साईडला झरी वगैरे मारलेली आहे पूर्ण टोटल. हा
आपली वरची फोर सिलिंग आहे, वरची फोर सिलिंगची आपली फ्रेमिंग होते आता. साईडचा पट्टा 1 फुटाचा असा आणि मधली एक डिझाईन आहे. आता सगळ्यांचं काम एका संगतीत चालू आहे, किचनचं, वायरिंगचं. त्या मार्गाला पाठवला इलेक्ट्रिक गाड़ी है. बाजू बाजू में लगेगा, ले देती है इसमें. क्या यार. आता किचन प्लॅटफॉर्म कसं बनवायचं ते बघा. आपण इथून लाईन जी घेतलेली वरतून ती कन्सील लाईन घेतलेली. इथं बेसिन त्यांचं येणार आहे आणि इथं त्यांची वॉशिंग मशीन येणार आहे, त्यासाठी जागा केलेली. आणि इथं फ्रीजची जागा राईट साईडला 2 फुटाच्या वरती जागा ठेवलेली आहे. हा प्लॅटफॉर्म पूर्ण सिंग लागलेलं नाही. आता इथं 2 इंच माल चढतोय पूर्ण, 2 ते 2.5 इंच. त्याच्यासमोर 4 इंचाची पट्टी यायला लागते. ग्रीन मार्बल आहे टोटल आपला हा. आणि या कॉलमची साईज ही कट केलेली आहे आपण. तिकडे कॉलम आहे राईट साईडला, ती कट केली. आता ही लेवलला कशी बसणार आहे ती बघा फक्त. आणि आपण तुम्हाला सगळं कट टू कट दाखवतोय. हे प्लॅटफॉर्म उभे केलेले आहेत आपण कडप्प्याचे इथून. आणि इथून पार्टिशन आहे 5 फुटाची, ती समोरून 5 फुटाची पार्टिशन आहे. आपल्या टाकीसाठी पोटमाळ आहे हा. त्याचं काम पहिलेच झालेलं होतं. तरी पण तुम्ही तुमच्या घरात काम कराल तर असं करा, पूर्ण प्लॅटफॉर्म रेडी करा ग्रीन मार्बलचा. तर लागल्यावर ते पण तुम्हाला दाखवतो. हा जो प्लॅटफॉर्म आपण उभा केलेला आहे वटकत, हा 2.5 इंच 2.5 ते 2.25 इंच
आतमध्ये ठेवलेलं आहे, कारण की जेव्हा ट्रॉली वगैरे येईल त्यांचे इथं 2 डोर आहेत आणि म्हणजे ट्रॉली आहे, तर मग ट्रॉलीला जेव्हा इथं फ्रेमिंग चढेल आपली बाजूला तर ती आतमध्ये जाईल आणि डोअर त्याचा आतमध्ये असेल, म्हणजे ह्याची साईज एकदम सिमिलर असेल आणि 4 इंचीची पट्टी आहे. तर ह्या हिशोबाचा वर्क झाला जर चांगलं आहे. काही लोक ह्याला जागा ठेवत नाही, 1 इंचाची काही लोक जागा ठेवतात, फक्त बनवतात पण जागा ठेवत नाही फ्रेमिंगसाठी. आणि त्याचा आउटलेट जो चेंज केलेला पहिल्याचा जो होता तिथून आपण एल्बो घेऊन तिथं टाकलेला आहे. आता बेसिन थोडीशी उचलून जेवढा उचललेला तेवढा लेवलला माल आलेला आहे आपल्याला रेती सिमेंटचा. तो मिक्स माल आहे, फक्त याला भिजवलेला नाही आपण, थोडीशी हलकी जेवढी रेती बोलली आहे तेवढाच माल मिक्स आहे. आता चढवलेला आहे. आता ह्याच्यावरतीच आपल्याला बरोबर ग्रीन मार्बल येणार हावाला. आता हे बघा, हे लेवल घेऊन लेवल वाटण्याने लेवल करणार. याची लेवल फक्त राईट साईडला थोडंसं 1-2 सूट सुटेल आपला लेफ्ट साईडला, म्हणजे तुम्ही प्लॅटफॉर्म एकदा धुवाय बिवायला घेतला तर त्याचं पाणी इथं उतरेल.